Okay. Good morning. This is the second period. I just today we learn about voice of simple past tense. है ना? Simple past tense, active voice. How can we recognize? कसं ओळखणार? वाक्यामध्ये V2 असते नाही का? And then object, complement, extension. In मराठी वाक्याचा साधा भूतकाळ कसा ओळखायचा? वाक्याचा शेवट ला, ली, ले, लो, लास, लीस. आता याचं पॅसिव्ह वॉइस आपण कालच्या प्रमाणेच केलं. पहिल्यांदा काय घेतो आपण? ऑब्जेक्ट ओळखता नाही आलं तर काय करतो आपण? व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारतो. V2 ला व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारायचा. मग आता त्यानंतर ऑब्जेक्ट येणार आहे. आणि वॉज वेअर काय घेतलं मी? ॲव्हिजर का नाही घेतलं कालचं? कारण की ते सिंपल पास्ट मध्ये वॉज वेअर आहे. हा, सिंपल पास्ट टेन्स आहे. V1 V6 असलं की आपण एम इज आर घेतलं. V2 आल्यानंतर दिस इज सिंपल पास्ट टेन्स. दॅट्स वाय वी शुड यूज वॉज ऑर वेअर. दोन्ही घ्यायचं काय? वॉज पण वेअर पण नाही नाही ना. एक घ्यायचं. सिंग्युलर असलं प्रोनाउन नाउन तर वॉज. प्लुरल असेल तर वेअर. वेअर. म्हणजे आय वॉज, वी वेअर. यू वेअर वेअर. ही वॉज, शी वॉज. इट वॉज. वॉज, दे वेअर. आणि एक क्वेश्चन असेल तर वॉज आणि क्वेश्चन असेल तर वेअर. ओके. दिस वॉज, दॅट वॉज, दिस वेअर, दॅट दोज वेअर असं असतं. मग आता वॉज वेअर, वन ऑफ वॉज वेअर, त्यानंतर या V2 चं V3 करायचं, एक्सटेन्शन घ्यायचं, इतर वाक्य बाय घेऊन सब्जेक्ट. कालचं लक्षात आहे का? आय असेल तर बाय मी, वी असेल तर बाय अस, यू असेल तर बाय यू, ही असेल तर बाय हिम, शी असेल तर बाय हर, हर, इट असेल तर बाय इट, दे असेल तर बाय देम, आणि अनुष्का असेल तर बाय अनुष्का. कॅट्स असतं तर बाय कॅट्स. Cats. ओके. नाव मला एक सांगा, अजून एक ऍक्टिव्ह व्हॉइस बघणार आपण आज नव्याने. अनदर वन ऍक्टिव्ह व्हॉइस. अजून एक ऍक्टिव्ह व्हॉइस पाहायचं आपल्याला. याचं निगेटिव्ह. हु विल टेल मी याचं निगेटिव्ह कोण सांगते मला? सेकंड स्ट्रक्चर. V2 चं सेकंड स्ट्रक्चर, दुसरं स्ट्रक्चर. हा, सब्जेक्ट प्लस यस प्लस डिड नॉट. डिड नॉट. V2 मधून काय निघालं? Did not. Did. त्याला लागलं नॉट. यस प्लस डिड नॉट और डिडंट दोन्ही चालतंय. प्लस प्लस आता V1 का V2 घेऊ? V2. V1. V1. कारण V2 मधून डिड निघालं ना. हा V1. काय राहिलं? V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. एक्सटेन्शन. त्याचा पण अर्थ तोच. ला, ली, ले, ले, नाही, नाही. नाहीस. आता याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचंय हे बघणार आपण आता. निगेटिव्ह सिंपल पास्ट टेन्सच्या निगेटिव्हचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं बघू बरं. कोण सांगेल? इथं पण नसंच होणार आहे. पहिल्यांदा काय येणार आहे? ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट प्लस प्लस V2 डिड नॉट आहे ना हर्ट. आणि V1 आहे. इथं V2 आहे म्हणजे सेमच आहे ना. डिड प्लस V1 V2. डिड प्लस V1 काय होतंय? V2. मग V2 असल्यावर आपण काय घेतलं? इथं वॉज वेअर. डिड असल्यावर सुद्धा आपण काय घ्यायचं? वॉज वेअर. फक्त तिथं काय करावं लागेल आपल्याला? वॉज वेअर. पुढे काय एक्सटेन्शन करावं लागेल? वॉज वेअर प्लस नॉट. इथं नॉट घ्यावं लागेल कारण हे डिड नॉटचं वाक्य आहे. हे डिड नॉट निघून जाते आणि वॉज नॉट वेअर नॉट येते. डिड नॉट निघून जाते, वॉज नॉट वेअर नॉट येते. आणि मग या V1 चं V3 असंच सेम. मग एक्सटेन्शन बाय प्लस सब्जेक्ट. आता तुम्हाला वाक्य घेतल्यावर लवकर कळेल. लेट्स टेक वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊ आपण. थोडस ओके. एक V2 चं वाक्य सांगा मला. डोंट राईट. कुणी लिहायचं नाही. डोंट राईट. एक V2 चं वाक्य सांगा. यार एक V2 चं वाक्य सांग. सिंपल पास्ट टेन्सचं. हा. We played cricket. We played cricket. We played क्रिकेट. cricket. But when? Today. Yesterday.
येस वी प्लेड क्रिकेट Yesterday. काल आम्ही काय काल आम्ही क्रिकेट खेळलो याचा अर्थ बघा खेळलो झाला लो आला ला लिहिले हा. लो लास्ट लीस ओके आता याचं आपल्याला सेकंड स्ट्रक्चर प्रमाणे सेकंड लिहायचं नाही कुणी डोंट राईट ह्या सूत्रानुसार आता याचं पॅसिव्हाइज करायचं सेकंड स्ट्रक्चर नुसार सर आधी ठरवून घ्यावं लागेल ऑब्जेक्ट काय आहे बघू सब्जेक्ट काय आहे चलो लेट्स हॅव एनालिसिस पोस्टमॉर्टम We. वी Subject. प्लेड We2. व्हॉट प्लेड क्रिकेट ऑब्जेक्ट व्हॉटने उच्चारल्यावर उत्तर आलं ते काय झालं Object. ऑब्जेक्ट Extension. एक्सटेन्शन आता याचं आपल्याला सेकंड प्रमाणे करायचं सोपं जाईल ना आपल्याला हो. आता या स्ट्रक्चर लक्षात ठेवा हो. आणि फर्स्ट काय घ्यायचंय Object. ऑब्जेक्ट क्रिकेट वॉज क्रिकेट वॉज प्लेड Played. V3 प्लेचं V3 Played. क्रिकेट वॉज प्लेड Yesterday. By us. बायचं काय झालं बाय राहिलं उईचाच us झालं. झालं काल सकाळी बघितलं ना आपण हो. आईचं बाय मी वीचं बाय वीचं बाय यू हीचं बाय शीचं बाय आता आपल्याला निगेटिव्ह स्ट्रक्चर करायचं आता ह्याचा अर्थ खेळले गेले काल आमच्याकडून क्रिकेट खेळले गेले मराठीत टीचर टॉट व्हॉइस सरांनी व्हॉइस शिकवला मग बघा व्हॉइस वॉज टॉट बाय टीचर व्हॉइस शिकवलं गेलं कोणाकडून सरांकडून सरांकडून. व्हॉइस शिकवलं गेलं शी ड्रीव रंगोली ऑन पोर्च ड्रीव V2 शी ड्रीव रंगोली ऑन पोर्च मग कसं होईल हेच वाक्य बघू आपण. हा शी ड्रीव रंगोली ऑन पोर्च म्हणजे तिने अंगणामध्ये रांगोळी काढली आहे ना हो. मराठीत साधा भूतकाळ आता याचं पॅसिव्ह करायचं पहिल्यांदा काय घेणार आहे मी शी सब्जेक्ट Subject. ड्रीव V2. ड्रीव कशाचं V2 आहे Draw. ड्रॉचं V2 ड्रीव व्हॉट ड्रीव काय काढली रंगोली. रंगोली ऑब्जेक्ट Object. Extension. ओके कळालं का आता ह्याचं पण आपल्याला काय करायचं आहे या Passive. पॅसिव्हाइज करायचंय चला हु विल टेल मी रंगोली. फर्स्ट ऑफ ऑल काय घ्यायचंय Object. रांगोळी रंगोली रंगोली. आता रंगोलीच्या नंतर वॉज इन का वेअर रंगोली वॉज ड्रीवचं तिसरं काय रे ड्रॉन रंगोली वॉज ड्रॉन ऑन पोर्च By her. बाय हर शीचं हर झालं आता निगेटिव्ह बघायचं आपल्याला याचं निगेटिव्ह करायचंय वी प्लेड क्रिकेट येस्टरडे याचं निगेटिव्ह करा हा पटकन वी बघा डिड नॉट है ना असंच होते ना वी डिड नॉट प्ले क्रिकेट येस्टरडे वी डिड नॉट प्ले क्रिकेट येस्टरडे हे कोणतं झालं सिंपल पास्टचं कोणतं झालं ते Negative. निगेटिव्ह आता याचंच निगेटिव्ह मधलं पॅसिव्हाइज करायचं कसं होईल पहिल्यांदा काय घ्यावं लागेल Object. ऑब्जेक्ट आता इथं पण बघा सब्जेक्ट हे डिड नॉट मुळे पास्ट टेन्स आहे हा. हे प्ले V1 आहे V1. पण हे डिड नॉट असल्यामुळे पास्ट टेन्सच हा. आहे व्हॉट प्ले Cricket. Object. Yesterday. Extension. हे आता या स्ट्रक्चर नुसार करायचे Object. Cricket. कम ऑन टेल मी पहिल्यांदा Cricket. Cricket was नॉट ना क्रिकेट वॉज नॉट प्लेड yesterday क्रिकेट वॉज नॉट प्लेड येस्टरडे by बाय अस us. आता हे सेम आपल्याला रंगोलीचं वाक्य करायचंय मला अगोदर रंगोलीचं निगेटिव्ह सांगा निगेटिव्ह डिड घेऊन
सांगा नीट घेऊन हा she drew rangoli on porch she did not She She did did not not draw she did not draw rangoli on porch. she did not draw ठीक आहे क्रिकेटचं समजलं ना ओके एक वाक्य इथं आपण घेऊ हा she did not हा चला she did not did not draw ह्याचं आपण जे केलं ना ड्रीव मधून काय काढलंय आपण डिड त्याला लावलं नॉट शी डिड नॉट आता ड्रीव राहील का ड्रॉ Draw शी डिड नॉट ड्रॉ रंगोली on porch. ऑन पोच जस्ट टेल मी आता याचं पोस्टमॉर्टम करायची गरज आहे का नाही. माहिती आहे आपल्याला सब्जेक्ट शी हा. डिड नॉट pass Past पास्ट टेन्स ड्रॉ V1 रंगोली ऑब्जेक्ट object. On On porch porch extension. आता याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचंय कोणतं स्ट्रक्चर वापरणार आहेत आपण Passive. हे स्ट्रक्चर हा वापरायचं passive आहे. चला हे स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा काय घेऊ मी रंगोली रंगोली पहिल्यांदा रंगोली रंगोली ऑब्जेक्ट देन was वॉज वेअर नाही देणार नाही was not नॉट drawn ड्रॉ डिड नॉट गेलं drawn डिड नॉट गेलं आणि त्या ठिकाणी काय आलं वॉज was not वॉज नॉट डिड नॉट गेलं आणि त्या ठिकाणी काय आलं वॉज Was नॉट not. किंवा वेअर नॉट रंगोली वॉज नॉट आता ड्रॉचं V3 drawn drawn ड्रॉन रंगोली वॉज नॉट ड्रॉन on porch by बाय शीच by समजलं वॉज नॉट डिड नॉट आलं की वॉज नॉट करतो हा. V2 आलं की वॉज वेअर घेतो आपण आणि V3 सेम रूल आहे कालचा आपण सिम्पल प्रेझेंटचा जसा होता तसाच सिम्पल पास्ट टेन्स गॉट इट सगळ्यांना समजलं ओके थँक्यू